नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडक्या बहिणी, अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. जुलै महिन्याच्या हप्त्याचे अपडेट आणि ऑगस्ट महिन्याचे हप्त्याचे अपडेट. जुलै ऑगस्ट हप्ता अपडेट आणि 2 हप्ते सोबत मिळणार का? लाडक्या बहिणी, आज म्हणजे 24 तारखेला आज पुन्हा दुसरा GR निघालेला आहे. आता काय आहे हे GR? तर आधी पण एक आला होता की नाही, आणि आज परत दुसरा GR. मग आता 2 हप्ते मिळणार म्हणून 2 GR निघाला का? लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार का? या आधी पण जुलै हप्त्याचा GR निघालेला होता आणि आजही पुन्हा GR निघालेला आहे. सर्व सविस्तर माहिती अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया. लाडक्या बहिणी, संपूर्ण सर्व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या राखी पौर्णिमेचा सण हा अतिशय गोड होणार आहे. कारण की लाडक्या बहिणींची राखी पौर्णिमा आता ही आनंदात साजरी होणार आहे. कारण की मी तुम्हाला जसं की आधी पण सांगितलं होतं की सगळ्या लाडक्या बहिणी तुम्हाला राखी पौर्णिमेचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकार हप्ता देणार आहे. लाडक्या बहिणी, आता बघूया आपण सर्व सविस्तर माहिती अपडेट. लाडक्या बहिणी, आता बघा, या आधीचा GR पण निघाला होता जुलै महिन्याचा आणि पुन्हा आज 24 ऑगस्टला, आज आहे सोमवार, आज पुन्हा जुलै महिन्याच्या हप्त्याचा GR निघालेला आहे. मग आता लाडक्या बहिणी, काय आहे बरं डबल GR का निघाला? या आधी तर असे कधीही घडले नाही की एकाच हप्त्याचा, एकाच महिन्याच्या हप्त्याचा डबल GR या आधी कधीही निघालेला नव्हता. आता लाडक्या बहिणी, मी तुम्हाला आधी दाखवते बघा. 12 ऑगस्टला जो GR निघाला होता ना आधी, तो मी तुम्हाला GR स्क्रीनवर दाखवते बघा. 12 ऑगस्ट 12/8/2026ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. आता हा आहे 12 ऑगस्टला निघालेला आणि याच्यामध्ये जो आहे निधी तो बघा किती आहे, लाल रंगामध्ये मी अंडरलाईन केलेली बघा. हा जो 12 ऑगस्टला निघालेला GR आहे, यामध्ये किती निधी निघाला होता, किती निधी मंजूर करण्यात आला होता? 319,53,00,00,000 रुपये एवढा निधी त्याच्या वरती दिलेला आहे बघा, माहे जुलै 2026 या महिन्यासाठी. आणि आता हा जो मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर, तो आज निघालेला GR आहे. पिवळ्या रंगात अंडरलाईन केलेली आहे, 24/8/2026. आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24/8/2026ला जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी पुन्हा हा GR काढलेला आहे. आणि आता या GR मध्ये किती रक्कम आहे तेही आपण बघूया. काय आहे GR बघा, शासन निर्णय, वित्त विभाग वगैरे सगळं डिटेल्स दिलेले आहे. आता इथे बघा, मी तो लाल अक्षरामध्ये, लाल रंगात इथे अंडरलाईन आहे, 344,74,00,00,000 एवढा निधी. आता हा निधी कशासाठी आहे? तर हा निधी आहे जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी. आता तुम्ही म्हणाल, आधी पण होता जुलै महिन्याचा GR, त्यामध्ये पण अमाऊंट होती 319,53,00,00,000 आणि या GR मध्ये आहे 344,74,00,00,000. मग आता ह्या आज जो निघालेला GR आहे यामध्ये अमाऊंट ही जास्त आहे. आणि 12 तारखेला जो GR निघाला होता त्यामध्ये किती अमाऊंट होती? 319,53,00,00,000 आणि हा जो आहे तो 344,74,00,00,000 एवढा निधी हा 24 ऑगस्टला निघालेला आहे. मग आता लाडक्या बहिणी, 2 GR निघाले तर 2 हप्ते येणार का? येऊ शकतात. लाडक्या बहिणींना डबल हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे 2ही हप्ते तुम्हाला सोबत मिळू शकतात. आता दोन्ही हप्ते सोबत मिळणार नाही असं आपण काही बोलूच शकत नाही, कारण की सरकारने 2 GR काढलेले आहेत. दोन्ही वेळच्यात वेगवेगळ्या म्हणजे निधी आहे. आता काय आहे या पाठीमागे बघा. आता एक कारण असे असू शकते की जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते तुम्हाला सोबत मिळणार असेल, हे एक कारण आहे. आणि दुसरे कारण असे आहे की जसे की
मुख्यमंत्री लाईव्ह सांगत होते, जे आपल्या चॅनलवर मी मुख्यमंत्रींचे सगळे लाईव्ह व्हिडिओ आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे मी दाखवत आहे तुम्हाला, त्यामध्ये मुख्यमंत्री सरकार काय म्हणाले की आता जसे जसे फॉर्म माझ्याकडे येत आहे तसे तसे लाडक्या बहिणींचे फॉर्म हे म्हणजे माहिती कोणते फॉर्म, आता तुमची जी ई-KYC आहे त्यांची म्हणजे स्क्रुटिनीचं जे सरकारकडे काम चालू होतं ते काम पूर्ण जसं जसं होत आहे तसे तसे फॉर्म सरकारकडे पोहोचत आहे आणि त्यामुळे कदाचित हा निधी वाढवला असेल आणि राखी पौर्णिमेनिमित्त ज्या लाडक्या बहिणींना कधीचे हप्ते नव्हते त्या बहिणींना पण हप्ते मिळू शकतात असा माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे. आता हे 2 GR काढण्यामागे सरकारचा काय हेतू आहे? आता या पाठीमागे सरकारला 2 हप्ते सोबत द्यायचे आहे का, 1500 रुपये देणार का? आता हे तर येणारा काळच ठरवेल. कारण की बघा दोन्ही GRचा निधी वेगवेगळा आहे आणि दोन्ही GR म्हणजे एक निघाला 12 ऑगस्टला आणि दुसरा निघाला 24 ऑगस्टला, म्हणजे जवळजवळ बरोबर 12 आणि 10 22 म्हणजे जवळजवळ 12 दिवसांनी दुसरा GR निघाला. कदाचित 2 हप्ते तुम्हाला 100% सोबत मिळतील सणामुळे, राखी पौर्णिमेमुळे. कारण की जुलैचा हप्ता जुलै महिना संपून गेलेला आहे, ऑगस्ट महिना पण जवळजवळ संपायला येईल तेव्हा राखी पौर्णिमा आहे म्हणजे 28 ऑगस्टला. त्यामुळे कदाचित लाडक्या बहिणींना यावेळेला पण डबल म्हणजे 2 हप्ते सोबत मिळू शकतात असे 100% मला असे वाटत आहे, माझा असा अंदाज आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी असेच खरंच होऊ द्या आणि महाराष्ट्र सरकारला पण आपण विनंती करूया की 2 हप्ते लाडक्या बहिणींना सोबत द्या. कारण की आता लाडकीचा सण आहे राखी पौर्णिमा, त्यामुळे लाडकीला माहेरी जायचं असतं, जायला यायला पैसे लागतात, मुलाबाळांना घेऊन जायचं असतं, सण आनंदात साजरा करायचा असतो. त्यामुळे कदाचित सरकारचा हा निर्णय असावा म्हणून सरकार 2 हप्ते सोबत देणार असेल. आता यानंतर वितरणाचं अपडेट जसंही लगेच निघेल तसं मी लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येणार. तर लाडक्या बहिणी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे, सगळ्या लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी कळू दे. कृपया करून हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचू देत आणि लाडक्या बहिणी जसेही तुम्हाला जुलै ऑगस्टचे हप्ते पैसे यायला सुरुवात झाली की आठवणीने मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते ताई. बघा सगळ्या ज्या माझ्या बहिणी आहेत ना, मला माहिती आहे बघा, एक माझी ताई आहे रुपाली कारंडे, मला वाटतं ना मुंबईची आहे ती ताई. एक ताई आहे माझी पंढरपूरची जया माळी ताई. या माझ्या ठराविक ज्या माझ्या बहिणी आहेत ना, या माझ्या बहिणी माझे प्रत्येक व्हिडिओ बघतात आणि प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असते आणि मी त्यांच्याच नाही, मी प्रत्येकाच्या कमेंटला मी उत्तरं देत असते. त्यामुळे माझ्या ताई रुपाली ताई, जया ताई, आणखीन माझ्या बऱ्याच सगळ्या माझ्या ताई आहेत ज्यांना ज्यांना हप्ते मिळतील जुलै आणि ऑगस्टचे. तुम्हाला जसाही हप्ता येईल तसं लगेच माझा व्हिडिओ ओपन करा, हा व्हिडिओ ओपन करा आणि पुन्हा मला लगेच कमेंट करा. माझ्या ताई, माझ्या सगळ्या बहिणी, तुम्हाला माझी प्रेमाने मी विनंती करते. माझं काय म्हणजे या पाठीमागे कारण काय माहिती का, सगळ्यांना आनंदाची बातमी कळते ना आणि तुम्हाला हप्ता मिळाला म्हणजे इतरांना पण हप्ता मिळेलच म्हणून असा दिलासा मिळतो. बाकीच्या ताईंना आनंद होतो की चला आपल्या पण बँकेत पैसे येतील, आपण सण पण आनंदाने साजरा करू, आपण माहेरी जाऊ, भावाला राखी बांधायला जाऊ. हा सगळा आनंद आहे ना, हा सगळ्या लाडक्या बहिणींना मिळतो ना. म्हणून माझा हा उद्देश आहे की माझ्या सगळ्या ताई, माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या छोट्या असू दे बहिणी किंवा मोठ्या असू दे, माझ्या सगळ्या बहिणी माझ्या ताई आहेत. सगळ्या माझ्या ताईंना मी सांगते की सगळ्यांनी मला सांगा, कमेंट करा की तुम्हाला पैसे आले की लगेच मला कमेंट करा. सो थँक्यू.